ऋषिकेशवरून आम्ही निघालो केदारनाथच्या वाटेला. जबरदस्त सुंदर आणि तितकीच अवघड अशी ही वाट आम्हाला आज ड्राईव्ह करायची होती. ऋषिकेशवरून शिवपुरी आणि तिथून पुढे आम्ही जाणार होतो देवप्रयागला. इथून तुम्हाला 2 रस्ते वेगळे होताना दिसतात. एक जातो गंगोत्रीला तर दुसरा जातो केदारनाथला. देवप्रयाग हे संगमाचे ठिकाण, अत्यंत पवित्र मानले जाणारे. इथं गंगोत्रीकडून येणारी भगीरथी तर केदारनाथकडून येणारी अलकनंदा या 2 नद्यांचा संगम होतो. देवप्रयागला देवप्रयाग का म्हटलं जातं हे ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी याल त्याच वेळी तुमच्या लक्षात येतं. इथं अक्षरशः देवांच्या नद्यांचा संगम होतो. देवप्रयागमध्ये रघुनाथ मंदिर आहे. हजारो लोक दररोज या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी येतात. देवप्रयागच्या संगमाच्या बाजूलाच सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी श्री रघुकीर्ती कॅम्पस आपल्याला पाहायला मिळतो. ही वास्तू पाहताना टायटॅनिक जहाजाचा फील येतो. इथला संगम पाहिल्यानंतर आम्ही इथून उजव्या बाजूला सरळ श्रीनगरकडे निघालो. अरे हो, हे उत्तराखंड मधील श्रीनगर बर का, काश्मीर मधलं नव्हे. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण पट्ट्यात असणारं हे मोठं शहर, नदीच्या अगदी सखल भागात वसलेलं. त्यामुळे बऱ्याचदा पूर कंडिशन आली तर शहरात बऱ्याच भागात पाणी घुसते. इथून पुढे आम्ही अलकनंदा नदीच्या कडेकडेने चाललो होतो. आजपर्यंत पाहिलेली मी सर्वात डेंजर नदी कोणती असेल तर ती अलकनंदा असं मला वाटतं. उंच दऱ्याखोऱ्यातून उफाळत वाहत ही नदी कधी शांत होते कळतच नाही. इतकी शांत होते की कधी कधी वाटतं हीच का ती अलकनंदा जिचं रौद्र रूप आपण पाहिलं आहे. इथे थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला धारी देवीचं मंदिर पाहता येतं. असं मानलं जातं 4 धाम जे आहेत त्या 4 धामाचे रक्षण करता देवी ही धारी देवी आहे. 2013 साली इथं धारी देवीचं मंदिर बाजूला काढायचं ठरवलं आणि मूर्ती बाहेर काढण्याची ठरवली आणि त्याच वेळेस 4 धाम मध्ये उत्मात झाली. जो प्रलय आला तो सर्वच शहरांनी एकत्र भोगला. असं हे प्रसिद्ध धारी देवीचं मंदिर आपल्याला पाहायचं होतं. परंतु इथं नेमका वेळ कमी पडला आणि धारी देवीचं मंदिर लांबूनच पाहून आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो. तिथून पुढे नदीच्या काठाकाठीने आपण पोहोचतो ते रुद्रप्रयागमध्ये. रुद्रप्रयाग हे शहर उजव्या बाजूला सोडून आपण लोखंडी पुलावरून गुप्तकाशीच्या रोडला बाहेर पडतो. रुद्रप्रयागमध्ये मंदाकिनी आणि अलकनंदा या 2 मोठ्या नद्यांचा संगम होतो. त्यापैकी मंदाकिनी सरळ केदारनाथच्या मागे चोराबारी आणि कॅम्पिनियन ग्लेशियर मध्ये उगम पावते, तर अलकनंदा बद्रीनाथच्या मागे असलेल्या निळकंठ आणि चौखंबा या पर्वतातून उगम पावून पुढे आल्यानंतर तिला माना गावाजवळ वसुंधरा फॉल व थोडं पुढे आल्यावर सरस्वती नदी मिळते. हे सर्व अप्रतिम सुंदर आहे आणि ही सर्वच ठिकाणं पाहण्याजोगी आहेत. आम्हाला आज पोहोचायचं होतं ते म्हणजे सोनप्रयागमध्ये. मधली ही ठिकाणं एक एक करत आम्ही गुप्तकाशीजवळ आलो. इथं तुम्हाला हेलिकॉप्टरच्या सर्व्हिसेस मिळू शकतात. इथं बरेच हेलिपॅड आहेत जिथं तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून डायरेक्ट केदारनाथला जाऊ शकता अवघ्या 15 मिनिटात. परंतु त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. ते म्हणजे 2 महिने आधी ऑनलाईन बुकिंग करणे, तुम्ही जाणार त्या दिवशी हवामान चांगलं असणे, हेलिकॉप्टरची सर्व्हिस देणारी कंपनी खात्रीशीर असणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या मनात तुम्हाला भेट घडवण्याचं असणे. या सर्व गोष्टी एकंदरीत आयोजित झाल्या तरच तुम्हाला वर जाता येतं. आम्ही गुप्तकाशीजवळ थांबलो नाही कारण की आम्हाला सरळ कसलीही कंडिशनमध्ये मुक्कामाला सोनप्रयागला जायचं होतं. गुप्तकाशीजवळ काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. केदारनाथला जाताना काशी विश्वनाथाचं पहिलं दर्शन इथंच घेतात. बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो कारण की येताना इथंच थांबायचं होतं. इथून पुढे गाड्यांची प्रचंड गर्दी चालू झाली. ती अगदी नारायणकोटी फाटा आणि सीतापूर पार्किंग पर्यंत होती.
तसं पाहायला गेलं तर सीतापूर पार्किंग ते सोनप्रयाग हे अंतर अवघं 2-3 किलोमीटर, पण आम्हाला ट्रॅफिक जाममुळे जवळजवळ 4 ते 5 तास गेले हे अंतर कापायला. केदारनाथला थांबलोय आणि लिटरली सांगतो ट्रॅफिक इतकं जाम आहे. ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास झाला आम्ही फक्त एकाच ठिकाणी थोडं पुढे येतोय. म्हणजे जवळजवळ एक 50 फूट किंवा 100-1 फूट आलो असेल. ऑलमोस्ट 2-2.5 तास झाले. इथं पार्किंग फुल आहे, जागाच नाही आहे. सोनप्रयागला जे पार्किंग आहे ते सगळं फुल आहे, कुठंच जागा नाही आहे. म्हणजे लिटरली म्हणजे कसे काय विचित्र यार खरंच. नमस्कार मित्रांनो, इथं व्हॅली आहे आणि व्हॅलीमध्ये पार्किंग केलेलं आहे. खूप मोठं पार्किंग आहे, पण पार्किंगचं नियोजन अतिशय पथेटिक वाटलं मला. चांगलं नाही आहे. कारण काय होतं आहे, प्रत्येकाची भांडणं चालू आहेत की बाबा इथं गाडी घातली तिथं गाडी घातली, आणि ते प्रचंड म्हणजे इरिटेशन झालं की पार्किंग करताना. लिटरली सांगतो 3.5 ते 4 तास थांबलो आहे पार्किंगमध्ये आम्ही, आणि 3.5 ते 4 तासानंतर आम्हाला पार्किंगला जागा मिळाली इथं. नंतर ते ट्रॅफिकमध्येच आणि थोडं थांबत लिटरली आम्ही वैतागला. आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला हे भैया जे आहेत म्हणजे हे दिसतात ना इकडे इथं, यांनी सांगितलं की तुम्ही आत्ताच जावा. मग आम्ही सगळं प्लॅन जे होतं आमचं की इथं येऊन राहायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पहाटे बाहेर पडायचं, ते सगळंच कॅन्सल केलं. आज रात्रीच आम्ही केदारनाथला पोहोचणार. आणि त्यांनी 1-2 गोष्टी सांगितल्या ज्या खूप महत्त्वाच्या होत्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे रात्री घोडे नसतात, त्याच्यामुळे घोड्यांचा त्रास होत नाही. घोडे चालताना जे मध्ये आधीमध्ये होतं त्याचा त्रास होत नाही. तर आम्ही ते अवॉइड करणार आणि डायरेक्ट आम्ही रात्रीच निघणार. तर आम्हाला ते बरं पडेल असं वाटतंय. ऐन वेळेला प्लॅन चेंज झाला आणि नेमकं आता पोचलो 3.5-4 तास लेट झाला. सो आता ठरवलं आहे की इथून पुढे डायरेक्ट पूर्ण नाईट मारायची आणि 24 किलोमीटर हा ट्रेक एका रात्रीत पूर्ण करायचा आहे. बॉस आपण पन्हाळा पावनखिंड बऱ्याच वेळा पूर्ण केला आहे, 55 किलोमीटर्स. सो 1 नाईट 55 किलोमीटर्स करतोय. तर 24 किलोमीटर इज लिटिल बिट टफ बिकॉज ॲटमॉस्फिअर खूप विचित्र इथलं, परंतु आपल्याला सवय आहे. सो वी कॅन. मला माहिती आहे अंधारात खूप कमी दिसते, पण हा सगळा हिमालयचा पट्टा आहे आणि वरून नदी वाहत आहे. भयानक मोठा प्रवाह आहे. फायनली गौरीकुंडला पोहोचलो आहे. 10:15 10:30 झालेत आणि इथून पुढं वर चालायला चालू करणार आहे. हर हर महादेव. तीन 4 किलोमीटर अशी अंधारात लाईन आहे आणि हे लाईनीनं थांबल्यात ना लोक, ही ऑलमोस्ट 3-4 तास थांबल्यात फक्त सवारीसाठी. कारण गौरीकुंड ते सोनप्रयाग हा साधारण 4-5 किलोमीटरचा रस्ता. सवारीतून 50 रुपये देऊन तुम्ही करू शकता. ट्रेक आमचा सुरू झाला आहे. इथं आम्ही आलू पराठा आणि दाल चावल खाल्ले, चहा बुडवून थोडासा ब्रेड, आणि आम्ही इथून आम्हाला 24 किलोमीटर जायचं आहे आणि होपफुली लवकर पोहोचेल. रात्रभर वरून भयानक पाऊस चालू आहे, खूप जास्त पाऊस चालू आहे. माणसांचे चेहरे बघूनच भीती वाटायला लागलेली आहे, पण करणार बॉस आणि व्यवस्थित करणार. सोनप्रयागमध्ये पार्किंग मिळालं, वेळ झाला होता आणि हॉटेलचं नियोजन झालं नव्हतं. त्यामुळे डोक्यात काहीतरी वेगळंच आलं आणि आम्ही तिघांनीही एकच ठरवलं, काहीही करून आज रात्रीच सोनप्रयागवरून गौरीकुंड आणि गौरीकुंडवरून सरळ केदारनाथ गाठायचं. गौरीकुंडमध्ये थोडंसं खाल्लं आणि तिथून जे चालायला चालू केलं
ते 1 2 1 2 करत आम्ही देखील चाललोय. इथून साधारणतः 17-18 किलोमीटर आहे अजून. आम्ही एक रिदम पकडलाय. 15-20 मिनिट चालायची आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं रेस्ट घ्यायची. तर आय होप की आम्ही लवकरच कव्हर करेल. जटाकड आत्ता वर पोचतोय आणि वर पोचतोय म्हणजे ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर वर आलो. जटातवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलम विलंबिता भुजंग तुंग मार्गम डमट 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 नादमट डमरवे चकार चंड तांडवम तनूतु नूतु नोश जटाकटाह संभ्रम भगवान में नील पनीर छट. हाय अभी आम्ही ऑलमोस्ट 5 किलोमीटर तर आलो. पुढे 2.5 किलोमीटर ठीक आहे. 2.5 किलोमीटर चाललो आहे. अजून आम्हाला अजून 20 किलोमीटर चालायचं आहे. 20च्या आत आलो आहे. मला माहिती आहे टफ एरिया. आम्ही आलो आहे जंगल चट्टीवर. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि गर्दी बघा. कंटिन्यू गर्दी. दोन्ही बाजूला माणसं चालत येत आहेत. रात्री 2 वाजता असं ठिकाण दिसेना की जिथं माणसं नाही आहेत. कंटिन्यू चालत आहेत माणसं. जंगल चट्टीच्या वर पोहोचलोय. अजून साधारणतः वाजल्यात आता 2:30 आणि अजून गर्दी चालूच आहे. मी पोहोचलोय जंगल चट्टीवर. जंगल चट्टीवर हा स्टॉप आहे रेस्टिंगचा. इथून वरती जायचं आहे. जंगल चट्टी हे एक विसाव्याचं ठिकाण. इथून पुढं आम्हाला जायचं होतं ते म्हणजे भीमबलीला. भीमबलीपर्यंत तुम्ही डोंगराच्या अगदी डाव्या बाजूने चालत राहता. भीमबली आल्यानंतर तिथून पुढं तुमचा खरा ट्रेक चालू होतो. पूर्वी हा भीमबलीचा रोड इथून पुढे आणि रामवाड्यावरून डायरेक्ट पुढे केदारनाथला जात होता. परंतु सद्यस्थितीला हा रस्ता वाहून गेला. त्यामुळे भीमबलीकडून आपल्याला पलीकडच्या बाजूला जावं लागतं. म्हणजे डोंगर तुमच्या उजव्या हाताला येतो. साधारणतः 12-13 किलोमीटर अजून शिल्लक आहे. बघू स्टॅमिना संपतो यावर सगळं. एकतर हाय अल्टिट्यूड आहे. ऑक्सिजन लेवल कमी पडते. दुसरी गोष्ट चालण्यासाठी सर्वात जास्त त्रास होतोय तो होतोय घोडेन खच्चर जे आहेत इथले. त्याच्यामुळं त्याची लीद वगैरे असते त्याचा वास येतोय. त्यांनी ती घाण बिन केलेली आहे त्याच्यावर पाय स्लिप होतात. त्याचाच भयानक त्रास होतोय. वाजलेत आता 3:15 झालेत. आणि खरं सांगतो मित्रांनो, रामवाड्यापासून जो ट्रेक चालू होतो अक्षरशः जीव काढतो. कारण की प्रचंड थकायला होतं. सरळ खडी चढाई असते. कुठेही आधीमध्ये दगड अंगावर येतात. प्रचंड ऊन वारा पाऊस सहन करावं लागतं. कधी कधी भयानक वारा येतो. भयानक पाऊस पडतो. या सगळ्या मोसमातून आम्ही चालत 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 पुढे जात होतो. यामध्ये सर्वात मोठं स्किल जे होतं ते म्हणजे जे घोडेवरून येत होते किंवा माणसं येत होती ती भयानक स्पीडनं यायचीत. आणि त्या घोड्यांच्या लीडमुळे आणि त्यांच्या मलमूत्रामुळे संपूर्ण हा रस्ता गचाळ आणि किचकिचीत झाला होता. शिवाय खूप स्लिपरी झालं होतं. त्यामुळे तिथं सहज घसरून पडायचो आणि तिथून तुम्हाला चालायला लागतं. आणि हे घोडे सरळ सरळ अंगावच येतात. बापरे, इतकी डेंजर चढाई आहे ही. सकाळचे वाजलेले 4 आणि मी पोचलोय भीमबलीला. भीमबली म्हणून एक पॉईंट आहे. ॲक्च्युली केदारनाथ चढताना तुम्ही डोंगराच्या उजव्या हाताला असता आणि चढत राहता. त्याच्यानंतर भीमबलीनंतर तुमचा रस्ता बदलतो आणि तुम्ही डाव्या हाताला जाता. डोंगराच्या डाव्या हाताला येता म्हणजे नदीच्या पलीकडे जाता. नदी तुमच्या भीमबलीपर्यंत येताना नदी तुमच्या उजव्या हाताला असते आणि तुम्ही कडेकडेनं चालत जाता. आणि भीमबली आल्यानंतर नेक्स्ट पलीकडं गेला की नदी तुमच्या डाव्या हाताला येते आणि तुम्ही पुढं जाता. तर हा स्पॉट खूप इम्पॉर्टंट आहे कारण की या स्पॉटला तुम्हाला फूड वगैरे अवेलेबल होतं.
आम्ही आता इथं थांबलो आहे, म्हणजे मी थांबलो आहे, ही पुढं थांबल्यात आणि मग निघणार आहे. रात्रभर चालतोय यार. असं म्हणतात ना, देवाला भेटणं सोपं नाही आहे. तर ते का नाही आहे ना, केदारनाथ करा कळतं यार का नाही आहे ते. 14 किलोमीटर चालत आलो आहे. इतकी बेकार थंडी, इतकी बेकार थंडी सहन होईना. हातपाय गोठलेत पूर्ण, म्हणजे हातच गोठलेत, पाय नाहीत. पाय खूप गरम झाले कारण कंटिन्यू चालतो आहे. आणि ट्रस्ट मी गाईज, वरून जे आलेले आहेत त्यांची जर तुम्हाला पॉश्चर दाखवलं, आता जीव संपलाय चालायला लागलेत. आयुष्यात एकदा जन्माला येऊन केदारनाथ बघायचं यार, आणि चालतच बघायचं. म्हणजे टेक्निकली तसं बघायला गेलं तर आम्ही फ्लाईटनंच आलो. आम्ही दिल्लीला उतरलो आणि आम्हाला पॉसिबल होतं की केदारनाथला बाय एअर म्हणजे हेलिकॉप्टरनं जायचं, पण नाही. आम्ही म्हणजे मी असं मनात ठरवलं मला चालत जायचं आहे. आणि बाबा केदारनाथांनी ती इच्छा पूर्ण केली. चालतच आणलं मला वर. फायनली त्यांच्या जवळ तरी पोहोचतो आहे. दिस इज अ अमेझिंग एक्सपिरियन्स अँड वन्स इन माय लाईफ टाईम. देवाला भेटल्याची अनुभूती. आम्ही आता भिंबलीला येऊन बसलो आहे. भिंबली स्पॉटला 20वा सेंटर आहे. भिंबली म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 50% केदारनाथ क्रॉस केलं. अजून 50% आहे. वाजल्यात 4:10. अवघड आहे यार. आम्ही किती वाजता निघालेलो आपण? 11. अरे बापरे, 5-6 तास चालतो. अजून 5-6 तास चालायचं आहे. म्हणजे 10 किलोमीटर अजून 10 किलोमीटर आहे. ॲप्रॉक्सिमेटली हिली एरिया आहे, त्याच्यामुळं चालणं खूप स्लो होतं आहे. खूप म्हणजे खूप स्लो होतं आहे. तर ॲप्रॉक्सिमेटली 10पर्यंत पोचीन आम्ही सकाळी. हा मार्ग आहे घोडे आणि खच्चर यांच्यासाठी. हा असा मार्ग आहे. आणि इथून हा इथं पर्वतात गेला आहे यावरच्या. आणि हा मार्ग आहे तो चालत जाण्याचा मार्ग आहे लोकांसाठी. पाहू शकता हा मार्ग एकदम प्रॉपरली वर चढवला आहे. परंतु वरती जाण्याचा जो स्लोप आहे, खाली येण्याचा आणि वर जाण्याचा जे चढ आहे तो जास्त आहे. माझ्यासमोर उंच पहाड दिसत आहे तुम्हाला, आणि ऑलमोस्ट उजाडलेला आहे. म्हणजे सकाळची 5:45 झालेली आहेत. स्वच्छ अमेझिंग एक्सपिरियन्स. सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मी केदारनाथच्या बरोबर खालच्या बाजूला आहे. इथं वर जे दिसतंय या भागात तो भाग आहे केदारनाथचा. आणि मी मंदाकिनी रिव्हरच्या ब्रिजवर आहे. असा ब्रिज आहे आणि पाण्याला फुल फोर्स आहे. बॉस एवढी थंडी आहे, नाही तर हात माझ्याशी कारण पण खूप अमेझिंग आहे आणि खूप मस्त वाटतं. म्हणजे केदारनाथ खरंच माझ्यासाठी स्टोरी आहे. म्हणजे माझ्या लाईफमध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट मी जर कुठली पाहिली असेल तर केदारनाथचा हा जबरदस्त ट्रेक आहे. लिंचोली हे एक विसाव्याचं ठिकाण. इथं छोटी लिंचोली आणि कॅम्पिंग लिंचोली असे 2 भाग आहेत. इथं बऱ्याच ठिकाणी कॅम्पिंग केलं जातं.
याला म्हणतात ॲक्च्युअल अमृत तुल्य. म्हणजे साधारणतः 16-17 किलोमीटर चालल्यानंतर चहा आणि पाव खायची इच्छा होते. म्हणजे खरंच अमृत तुल्य. लिंचोलीवरून देखील जवळजवळ केदारनाथ 5 ते 6 किलोमीटर पुढे आहे. हा पट्टा तसाच तुम्हाला चालायला लागतो, चालत चालत चालत. इथून पुढं मात्र तुम्हाला दोन्ही बाजूला हिमालयाच्या प्रचंड सुंदरतेचं दर्शन होतं. आजूबाजूला ग्लेशियर्स दिसायला सुरुवात होतात. कधी कधी इथं हिमवर्षाव होतो, तर कधी भयानक सोसाट्याचा वारा सुटून पाऊस पडतो. आज पावसानं थैमान घातलं होतं. इथं एका ठिकाणी चहाला थांबलो. मस्तपैकी वाफळलेला चहा घेतला. तसं पण जवळजवळ 7-8 वाजत आले होते. आम्ही चालत होतो.